पायल पुण्यातील नामकीन कॉलेजमध्ये दाखल झाली होती. नवीन शहर, नवीन मित्रमंडळी, नवीन वातावरण. मनात थोडी भीती पण उत्सुकता देखील होती. पहिल्याच दिवशी तिच्या साधेपणामुळे काही मैत्रिणी तिच्याकडे ओढल्या गेल्या. पायल अभ्यासात खूप चांगली असल्यामुळे पहिल्या महिन्यातच प्राध्यापकांची आवडी विद्यार्थिनी झाली. तिच्या नोट्स सर्वजण मागायचे. तिला स्वतःबद्दल जरा अभिमान वाटायचा, पण ती कधीच दिखावा करायची नाही. दुसऱ्या वर्षी नवीन बॅचमध्ये अभिजित नावाचा मुलगा आला. उंच, देखणा, आत्मविश्वासू आणि थोडासा हटके स्टाईल असलेला. पहिल्या दिवसापासूनच तो चर्चेचा विषय झाला. मुलींमध्ये तो लोकप्रिय होता, पण त्याला तसं काही महत्त्वाचं नव्हतं. लायब्ररीत पायल टेबलवर वाकून नोट्स लिहित होती. तेवढ्यात तिच्या जवळच पुस्तक खाली पडलं. उचलायला जाताच कोणीतरी आधीच ते उचलून तिच्यासमोर ठेवलं. "थँक पायल," हलकं हसणं म्हणाली. "नेव्हर माइंड बी अभिजित," तो म्हणाला. पायलने स्वतःचं नाव सांगितलं. त्या क्षणीच त्याच्या नजरा काही सेकंद भेटल्या आणि पायलच्या मनात काहीतरी वेगळं हलकं. त्याची लहानशी ओळख आता गप्पात बदलली. कधी लायब्ररीत, कधी कॅन्टीनमध्ये, कधी प्रोजेक्टवर काम करताना ते दोघे नकळत जवळ येऊ लागले. मित्र-मैत्रिणी दोघांना छेडायला लागले. पायल लाजून पळून जायची, पण अभिजित सहजपणे गोड स्मित करून विषय बदलायचा. संध्याकाळी पायल हॉस्टेलवर परतून जेव्हा एकटी व्हायची, तेव्हा दिवसभरातील अभिजितसोबतचे क्षण आठवायची. त्याचा हसरा चेहरा, त्याचा आत्मविश्वास, त्याची बोलण्याची स्टाईल, हे सगळं तिच्या मनात घर करू लागलं. तिला कळत होतं की ती हळूहळू त्याच्यावर आकर्षित होऊ लागली आहे. कॉलेजने कर्नाटकला ट्रिप आयोजित केली. बसमध्ये पायल आणि अभिजित शेजारी बसले. प्रवासात दोघांनी खूप गप्पा मारल्या. पायलच्या नकळत तिला त्याच्या जवळ बसणं खूप आवडलं. समुद्रकिनारी सगळे खेळत होते, पण पायल आणि अभिजित एकटे बसून लाटाकडे पाहत होते. त्या क्षणी पायलच्या मनात अस्वस्थ आणि आनंद एकत्र दाटून आला. समुद्रकिनारी शांततेत बसताना अभिजितने पायलचा हात हलकेच धरला. तो म्हणाला, "पायल, मला माहीत नाही का, पण तू माझ्यासोबत असलीस की मला सगळं परफेक्ट वाटतं. मला वाटतं तूच माझ्यासाठी आहेस." पायल थोडी थकली. हृदय जोराने धडधडू लागलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि हलक्या आवाजात म्हणाली, त्या दिवसानंतर त्याचं आयुष्य बदललं. कॉलेजमध्ये, कॅन्टीनमध्ये, लायब्ररीत ते एकमेकांपासून वेगळे राहत नव्हते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आनंद सापडत होता. दोघं खूप खुश होते, पण सुखाचे दिवस फार काळ टिकले नाहीत. पायलला कळलं की अभिजितचं घर खूप श्रीमंत आहे आणि त्याचे आई-वडील त्याचं लग्न त्याच्या व्यवसायातील भागीदारांच्या मुलीशी लावण्याचा विचार करत आहेत. पायलला काळजी वाटू लागली. तिला जाणवत होतं की त्याचं प्रेम अजून कसोटीवरच येणार आहे. गुपित भीती. पायलच्या मनात सतत विचार यायचे, जर खरंच अभिजितचं लग्न ठरलं तर आपण एकत्र राहू शकणार नाही का? ती समोर हसरी असायची, पण यातून भीतीने घेरलेली असायची. अभिजित मात्र नेहमीप्रमाणेच खुश दिसायचा. एका दिवशी पायलने धाडस करून विचारलं, "अभिजित, तुझ्या घरच्यांना आपल्याबद्दल माहीत आहे का?" तो थोडा गप्पच बसला आणि म्हणाला, "नाही पायल, अजून नाही. योग्य वेळ आल्यावर सांगील." पायल म्हणाली, "पण वेळ निघून जाईल असं वाटतंय मला." पहिल्यांदाच त्याच्यामध्ये तणाव निर्माण झाला. घरी अभिजितवर दबाव वाढू लागला. त्याचे वडील म्हणाले, "तुझं लग्न आमच्या पार्टनरच्या मुलीशी ठरलं आहे. हे घरच्या मान-मर्यादा बाबतसाठी महत्त्व आहे." अभिजितने नकार दिला, पण त्याला आईवडिलांनी भावनिक ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्या दिवशी अभिजित कॉलेजला आला नाही. पायल दिवसभर वाट पाहत राहिली. रात्री फोनवर तो म्हणाला, "पायल, माझ्यावर खूप जबाब आहे. मला समजत नाही काय करू, पण एक वचन देतो, मी तुला कधीच सोडणार नाही." पायलच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या मनात खात्री होती की त्याचं प्रेम खरं आहे, पण परिस्थिती कठीण आहे. काही दिवसांनी दोघं पुन्हा भेटले. त्यांनी ठरवलं, जेवढा वेळ आहे ते आनंदाने घालूया. लायब्ररीत, कॅन्टीनमध्ये, क्लासमध्ये, जिथे शक्य तिथे त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवायला. पायलने त्या प्रत्येक क्षणाला मनाच्या खोल कप्प्यात साठवून
ठेवलं. हळूहळू अभिजितचं वागणं बदलायला लागलं. फोनवर कमी बोलणं, मेसेजला उशिरा रिप्लाय. पायलला जाणवत होतं की तो काहीतरी लपवतो आहे. तिचं मन अस्वस्थ झालं होतं, पण तिने त्याला सरळ विचारायची हिंमत केली नाही. एका संध्याकाळी अभिजितने पायलला भेटायला बोलावलं. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तो म्हणाला, "पायल, आई-बाबांनी माझं लग्न ठरवलं आहे. मला विरोध करण्याची ताकद उरली नाही. मला तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण परिस्थितीला मी हरवतोय." पायलचं हृदय जोरात धडकलं. डोळ्यातून अश्रू ओघळले. तिच्या ओठावर मात्र शब्दच फुटले नाही. पुढच्या काही दिवसात पायल स्वतःला सावरू शकली नाही. क्लासमध्ये तिचं लक्ष लागलं नव्हतं. मित्र-मैत्रिणी विचारायचे, पण ती बनावट असून विषय टाळायची. रात्री मात्र ओली होईपर्यंत ती रडायची. तिचं संपूर्ण आयुष्य थांबून गेल्यासारखं वाटत होतं. लग्नाच्या 2 आठवडे आधी अभिजित शेवटच्या वेळेस पायलला भेटला. तो म्हणाला, "कदाचित हे आपलं शेवटचं भेटणं असेल. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे हे खरं आहे, पण तुला विसरू शकत नाही हेही खरं आहे." पायल फक्त म्हणाली, "मी तुला दोष देत नाही अभिजित, पण हे अधुरं प्रेम आयुष्यभर टोचत राहील." दोघांनी घट्ट मिठी मारली. वेळ थांबावा असं दोघांनाही वाटलं, पण नियती पुढे सरकत राहिली. काही महिन्यांनी अभिजितचं लग्न झालं. पायल मात्र कॉलेज पूर्ण करून नोकरीत रुजली. बाहेरून ती हसली, आत्मविश्वासू दिसायची, पण आतून रिकामी. कधी-कधी ती एकटी समुद्रकिनारी जायची. तिथे त्यांनी पहिल्यांदा प्रेमाची कबुली दिली होती. लाटा धड-धड राहायच्या आणि तिच्या डोळ्यातून न थांबता पाणी गळायचं. तिचं प्रेम तिथेच आहे, अधुरं पण शाश्वत. अभिजितच्या लग्नानंतर पायलने स्वतःला कामात झोकून दिलं. ती एका नामांकित कंपनीत जॉबला लागली. ऑफिसमध्ये तिचं काम उत्तम चालू होतं, पण मन मात्र रिकामं होतं. सरकारच्या सोबत हसणं-बोलणं ती करत होती, पण आतून तिला सतत पोकळी जाणवायची. एकदा ऑफिसमधून परतताना पावसात ती भिजली. थेंब तिच्या चेहऱ्यावर ओघळत होते आणि नकळत तिला कॉलेजचे दिवस आठवले. अभिजितसोबत कॅन्टीनमध्ये घेतलेला गरम चहा, पावसात केलेली मजा, समुद्रकिनारी बसलेले क्षण. आठवणींचा पाऊस तिच्या डोक्यातून वाहू लागला. एका कॉन्फरन्ससाठी पायल मुंबईला गेली. तिथे अचानक तिला कॉरिडॉरमध्ये अभिजित दिसला. काही क्षण तिला विश्वासच बसला नाही. त्यानेही तिला पाहिलं आणि दोघे गप्पच उभे राहिले. काळ थांबला होता जणू. मग हलक्या आवाजात अभिजित म्हणाला, "पायल, तू इथे?" तिच्या डोळ्यातून पाणी आलं, पण ती फक्त मान हलवली. त्या दिवशी दोघं कॉन्फरन्स संपल्यावर काही मिनिटं एकटे बोलले. अभिजित म्हणाला, "मी आनंदात नाही पायल, पण परिस्थितीमुळे मी आज इथे आहे." पायल फक्त हसली, "माझंही तसंच आहे, पण आपण काही करू शकत नाही." गप्पा थोडक्यात संपल्या, पण मनात खूप काही दाबलं गेलं. त्या भेटीनंतर पायल परत आपल्या जगात आली, पण तिचं मन अजून जास्त अस्वस्थ झालं. तिला जाणवलं की कितीही प्रयत्न केला तरीही जुनं प्रेम विसरता येणार नाही. ती स्वतःला समजायची, जीवन पुढे चाललंय, मला समजून व्हायचं आहे, पण हृदय मात्र नेहमी अभिजितचं नाव हळूवार फुटफुटत राहायचं. पायलच्या आयुष्यात नोकरी, मित्र-मैत्रिणी, ऑफिसचे कार्यक्रम सगळं होतं, पण तरीही प्रत्येक रात्री झोपायच्या आधी तिला एकटेपणा जाणवायचं. तिच्या मनात एकच प्रश्न घोळायचा, अभिजित सोबत असता तर आजचं आयुष्य किती वेगळं असतं. पायलच्या घरी तिच्या लग्नाबद्दल बोलणी सुरू झाली. आई-वडील म्हणाले, "बेटा, आता तू मोठी झाली आहे. एका चांगला मुलगा शोधून लग्न करायला हवं." पायलला काही बोलता आलं नाही. ती फक्त हसून विषय टाळायची. पण मात्र तिचं मन विरोध करत होतं. एका रात्री अचानक पायलच्या मोबाईलवर मेसेज आला, "तू खुश आहेस ना अभिजित?" पायल काही क्षण मोबाईलकडेच बघतच राहिली. तिला समजलं नाही काय उत्तर द्यायचं. बराच वेळानंतर तिने फक्त एक शब्द लिहिला, "हो." पण तिच्या डोळ्यातून अश्रू थांबेनात. काही महिन्यांनी पायल एक बिझनेस मीटिंगसाठी पुन्हा अभिजितला भेटली. या वेळेला तो खूप
थकलेला उदास दिसत होता. गप्पामध्ये त्याने कबूल केलं, माझं लग्न झालंय पण मी खुश नाही. पायल घरासाठी मी स्वतःला हरवलं. पायल काही क्षण गप्प बसली. मग ती म्हणाली, आपण दोघंही हरणार. प्रेम जिंकलो पण आयुष्य हरवलं. त्या दिवसांनी भेट त्यांची शेवटची ठरली. दोघेही आपल्या आपल्या वाटेवर निघाले. पायल आजही जगते, काम करते, हसते, पण तिच्या हृदयात अभिजितचं नाव कोरलेलं आहे. ते प्रेम अधुरं राहिलं पण त्याची गोडी आणि वेदना एकत्र तिच्या आयुष्यभराची साथ बनून राहिली. एका दिवशी पायल साफसफाई करताना तिची जुनी कॉलेजची डायरी सापडली. त्यात अभिजितसोबतच्या आठवणी, गुपचूप लिहिलेलं संवाद आणि पहिल्यांदा प्रेमाची कबुली दिलेल्या दिवसांचं वर्णन होतं. ती पाने वाचताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने ती डायरी उशीखाली ठेवली, जणू तिच्या जाणवण्याचा आधार होती. कॉलेज संपल्यावरच काही वर्षांनी मित्रमैत्रिणी गॅदरिंग झाली. सगळे आपापल्या संसाराबद्दल, मुलाबद्दल, नोकरीबद्दल बोलत होते. पायल मात्र शांत बसली होती. कोणीतरी विचारलं, पायल तुझं लग्न कधी? ती हसली आणि म्हणाली, अजून नाही. पण आतून तिचं मन ओरडून म्हणत होतं, माझं लग्न माझ्या मनाशी आधीच झालं आहे अभिजितसोबत. काही वेळ पायलचा वाटायचा, रस्त्यावरच, मॉलमध्ये, स्टेशनवर कोणीतरी अभिजितसारखा दिसतोय. ती क्षणभर थांबायची पण समोर वेगळा माणूस निघायचा. तिच्या मनाने अभिजितला विसरलं नव्हतं. तो तिच्यासोबत नसला तरी त्याची सावली कायम तिच्या भोवती होती. पायलचे आईबाबा तिच्या लग्नाबद्दल खूप चिंतेत होते. बेटा, आम्हाला तुझं एकटेपण पाहवत नाही, आई म्हणाली. पायल शांतपणे उत्तर द्यायची, ती खुश आहे आई, काळजी करू नकोस. पण तिच्या खोलीत गेल्यावर ती स्वतःशीच बोलायची, खरं सांगू तर माझं सुख माझ्यापासून हरवलं गेलंय. आता फक्त आठवणी आहे. एका रात्री खिडकीतून चंद्र बघताना पायलला आठवलं, अभिजितही कुठेतरी हा चंद्रच बघत असेल का? तिच्या मनात एक हलका हळवा आवाज आला, आपलं नातं अधुरं आहे पण ते मरलेलं नाही, ते अजूनही जिवंत आहे. कारण प्रेमाला शेवट नसतो. आणि पायलच्या गालावरून अश्रू ओघळले, पण त्या अश्रूमध्ये प्रेमाची एक गोडी होती. एका सकाळी ऑफिसमध्ये बसलेले असताना पायलच्या मैत्रिणीने मोबाईलवर एक बातमी दाखवली. प्रसिद्ध उद्योगपती अभिजित देशमुख रुग्णालयात दाखल. पायलच्या हातून फाईल खाली पडली. तिचं हृदय जोराने धडधडू लागलं. तिच्या वाटलं जग बदलू गेलंय. पायलने धाडस एकवटलं आणि रुग्णालयात गेली. खोलीत अभिजित खूप अशक्त दिसत होता. त्याच्या डोळ्यात मात्र पायल पाहून एक चमक आली. पायल तू आलीस? तो हळू आवाजात म्हणाला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहते लागले. ती बोलू शकली नाही, फक्त त्याचा हात धरून बसली. अभिजित म्हणाला, माझं आयुष्य मी स्वतःच्या हातानेच हरवलं. पायल, घरच्यासाठी तुझ्यापासून दूर गेलो, पण मन कधीच मान्य नव्हतं. तू माझं खरं प्रेम आहे. रडत रडत म्हणाली, आपलं नातं अधुरं राहील अभिजित, पण ते कधीच खोटं नव्हतं. त्या क्षणी दोघांचे डोळे भेटले आणि सगळं बोलून गेलं. काही दिवसांनी अभिजितचं निधन झालं. पायल रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये निशब्द उभी होती. तिचं आयुष्य पुन्हा रिकामं झालं. तिला वाटलं आता तिच्याकडून रडणंही शक्य नाही, पण तिच्या हृदयात अभिजित कायमचं कोरलं गेलं. काळ पुढे सरकत गेला. पायलने स्वतःचं आयुष्य एकटीने जगायला शिकून घेतलं. नोकरी, समाज, आईबाबांचं सुख सगळं सांभाळलं. पण प्रत्येक रात्री चंद्र पाहताना ती अजूनही कुजबुजायची, अभिजित तू माझ्यासोबत नसला तरी माझ्या हृदयात कायम आहे. आपलं प्रेम अधुरं आहे पण ते अनंत राहील. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.